नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी। या वर्षीची वटपौर्णिमा ही 10 जून 2025 वार मंगळवार तर या दिवशी आलेली आहे। आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि यासोबतच अखंड सौभाग्य लाभावं यासाठी दरवर्षी महिला या दिवशी वटसावित्री व्रत हे करत असतात। हिंदू धर्मामध्ये वटसावित्री व्रताला विशेष महत्त्व आहे आणि दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वटसावित्री व्रत हे पाळले जाते। पण काही ठिकाणी ज्येष्ठ महिन्यातील अमावस्येला देखील वटपौर्णिमा ही साजरी केली जाते। उपवास पाळला जातो आणि पौर्णिमेच्या दिवशी उपवास करत वडाच्या झाडाची पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत केले जाते। तर या दिवशी वडाची पूजा केल्याने अखंड सौभाग्य, जीवनामध्ये सुख, शांती, समृद्धीचे आणि संपत्ती प्राप्त होते आणि त्यामुळेच या दिवशी वटसावित्रीचे व्रत विधीनुसार पूजा केल्याने खूप शुभ फळ आपल्याला मिळत असते। तर वटपौर्णिमेच्या दिवशी कोणत्या रंगाची साडी घालावी, कोणते शुभ रंग आहेत आणि कोणत्या रंगाची साडी चुकून देखील या दिवशी घालू नये, तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा। तर बघा, ज्याप्रमाणे वटवृक्षाचे आयुष्य खूप जास्त असते त्याचप्रमाणे आपल्या पतीचे आयुष्य ही खूप मोठे असावे अशी यामागची धारणा असते। तर ही पौर्णिमा तिथी 10 जूनला सकाळी 10:35 सुरू होणार आहे आणि ती दुपारी 1:13 संपणार आहे। तर वटपौर्णिमा ही 10 जूनलाच साजरी केली जाणार आहे आणि या दिवशी आपण कोणत्या शुभ रंगाची साडी घालावी, कोणता रंग शुभ आहे आणि कोणत्या रंगाची साडी परिधान करू नये, तर याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर बघा, प्रत्येक महिला यांनी साडी ही मासिक धर्मामध्ये किंवा सूतकामध्ये घातलेली साडी या दिवशी घालू नये। त्यानंतर कोणते शुभ रंगाची साडी या दिवशी घालावी, तर बघा, लाल रंग। तर हा रंग हिंदू धर्मानुसार लाल रंग उत्साह, धैर्य, उमंग आणि सौभाग्य आणि नवीन जीवनाचे प्रतीक आहे। लाल रंग तीव्रतेचे देखील प्रतीक आहे आणि हा रंग अग्नी व मंगळ ग्रहाचे देखील प्रतीक आहे। देवी लक्ष्मीला देखील लाल रंग आवडतो। महालक्ष्मी देखील लाल रंगाचे वस्त्र परिधान करते। यासोबतच रामभक्त हनुमान तर यांना देखील लाल रंग हा खूप प्रिय आहे। त्यासोबतच हा रंग चिरंतन सनातनी पूर्वजन्माची संकल्पना सांगतो। त्यासोबतच लग्नात देखील लाल रंगाचा जास्त वापर केला जातो, कारण हा रंग अतिशय शुभ असा मानला जातो। आयुष्यातील प्रगतीशी आणि हा रंग संबंधित आहे आणि त्यामुळेच या दिवशी लाल रंगाची साडी अवश्य घालावी। लाल किंवा हिरव्या बांगड्या तुम्ही घालू शकता। त्यानंतर हिरवा रंग, तर हा देखील अतिशय शुभ रंग मानला जातो। हिरवा रंग हा बुध ग्रहाचे प्रतिनिधित्व करतो आणि बुद्धीचा कारक असलेला हा रंग व्यापार, रंगभूमी, सिनेमा तर या क्षेत्रामध्ये यश आणून देतो। हिरवा रंग हा एकांताचा निर्देशक आहे। हिरव्या रंगाला शुभ आणि शुभतेचे आणि सौभाग्याचे प्रतीक मानले जाते। त्यानंतर गुलाबी रंग, तर हा देखील रंग शुभ मानला जातो। तर हा प्रेमाची भावना व नम्रपणा दर्शवतो। तर हा रंग स्त्रियांशी निगडित आहे। आनंदाचा प्रतीक हा रंग मानला जातो। शांत, आनंदी याचे प्रतीक हा रंग मानला जातो। त्यानंतर केशरी रंग, तर हा देखील शुभ रंग आहे। तर ज्ञान, त्याग, शौर्य आणि पवित्रता आणि सेवा यांचे प्रतीक हा रंग मानला जातो आणि म्हणूनच हा रंग देखील खूप शुभ आहे। त्यानंतर पिवळा रंग, तर हा रंग देखील खूप शुभ आहे। तर याने भगवान विष्णूंचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो। त्यांचा अतिशय आवडता हा रंग आहे आणि पिवळा रंग हा गुरुग्रह बलवान होतो। यामुळे पिवळा रंग अहिंसा, प्रेम, आनंद आणि ज्ञानाचं प्रतीक मानले जाते आणि हा रंग जर गुरुवारी परिधान केला तर खूपच चांगले परिणाम आपल्याला बघायला मिळतात। तर यापैकी कोणत्याही रंगाची साडी तुम्ही या दिवशी घालू शकतात आणि त्या उलट या दिवशी कोणत्या रंगाच्या साड्या घालू नये, तर बघा, काळ्या रंगाची साडी अजिबात या दिवशी घालू नये। तर काळा रंग हा नकारात्मकता दर्शवतो। काळा रंग हा नकारात्मकता खेचतो आणि त्यामुळेच या रंगाचा ब्लाऊज देखील या दिवशी घालू नये किंवा साडी देखील घालू नये। तसेच पांढऱ्या रंगाची देखील साडी या दिवशी घालू नये। त्यासोबतच गडद निळ्या रंगाची देखील साडी किंवा ब्लाऊज या दिवशी घालू नये। तर जे बाकी कलर दिलेले आहेत तर त्या रंगाची साडी तुम्ही या दिवशी घालू शकता। तर हे कलर अतिशय शुभ रंग आहे आणि या दिवशी जर या रंगाची साडी घातली तर अतिशय शुभ मानले जाते। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।